महाराज आहे का? त्यांचा विश्रांतीचा टाइम आहे, तुम्ही नंतर या. अर्जंट कोणी आहे ते मूर्ख? त्यांना कळत नाही का महाराज झोपलेत, विश्रांतीचा टाइम आहे महाराजांचा. असिस्टंट त्यांना सांग थोड्या वेळाने ये. आग वाकडा असतो नाही तर तोंड वाकडा असतो. 2 मिनिटात आयुर्वेदिक औषध नीट केलं जाईल. काय झालं काय या इकडे? औषध दवाखान्यात जायची गरज नाही तुला. जेवायच्या आधी झोपल्यानंतर एक एक गोळी खायची. महाराज या औषधाने नक्की बरं लागेल का? पण गोपी महाराज तुला एका फालतीत करू का? अरे जडीबुटीसाठी ना अक्षरशः मला पारवटत जंगलाने हिंडलेलोय मी रात्रंदिवस. तुला मायाव डाव घेतो का? मायाव डाव घेत असला तुला तोंड मला दाखवलो का निघितून? महाराज याची उंचीची वाढ आहे ना, काय करा परवायतागलोय याला. एखादी जडीबुटी द्या राव, परवायतागलोय. 2 मिनिट आधी ठीक करके देता हूँ. 2 मिनिटात तुमची समस्या नीट करतो. धरा तुम्ही याला. गोपी घेता हात लागले म्हणजे भले भले लांबाटे केलेत. भले भले नीट केले. याचं काय तुम्ही एवढे सांगत बसले मला? गोपी घेता आशीर्वाद म्हणजे अक्षरच्या म्हातारे लोक तरा तरा पळत येत. 2 मिनिटं थांबा. महाराज माझं लग्न व्हाय ना, मला काहीतरी जादू जडीबुटी द्या. आम्हीच वैतागून महाराज झाले. तुमचं तोंड बघून तरी वाटतंय तुमचं लग्न होईल. निघा इथून. आमच्यात लग्न व्हायला कुठून येतात गिरायका असले. तुम्हाला अक्षरशः सांगतो, अजय देवगणचा शूटिंग चालू असताना पाय मोरकाळा डायरेक्ट गोपी जेटला पहिला फोन आला. गोपी महाराज गेले डायरेक्ट तेल नीट केलं त्याने आनंदाच्या भरात. डायरेक्ट गाडी मला गिफ्ट दिली. 2 मिनिटं थांबावर का फोन आलाय. हॅलो आमम्मे मरणाच्या गिरायक बाई. तर मला आता घाम फुटला, जेवायचं का टाइम नाही. हा येतो लवकर येतो दुकान बंद करून. बापाचा पाय मुरगळलाय. काय पप्पाचा पाय उरगळला? बरोबर. हो थांबा करून आलो मी.